नमस्कार, स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण उपवासाचे डोसे, अगदी जाळीदार आणि अगदी पौष्टिक असे मऊ लुसलुशीत डोसे कसे बनवायचे ते आज आपण बनवूया। तर आता तवा तापलेला आहे आणि मी भगर आणि शाबूही तव्यात घातलेला आहे। तर मध्यम गॅसवर आपल्याला हे मस्त असं भाजून घ्यायचं, कारण याचा पूर्णतः ओलावा कमी होईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे कसं मिक्सरला अगदी बारीक असं आपल्याला याचं पीठ करून घ्यायचं। आता मस्तपैकी हे 2 ते 3 मिनिट मंद गॅसवर मी भाजलेलं आहे आणि आता गॅसही बंद केलेला आहे। तर आता आपण याला एका ताटात थंड होण्यासाठी काढून घेऊया, कारण हे आपल्याला पूर्णतः थंड करायचं, म्हणजे कसं मिक्सरला पावडर मस्त होईल। शाबू आणि भगर मस्त थंड झालेला आहे। तर आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात लावून अगदी बारीक असं पीठ करून घेऊया। तर हे पहा मस्त असं बारीक पीठ करून घेतलेलं आहे। तर याच्यात आता आपण दही आणि याच्यात 1 फुलपात्र असं पाणी घालायचं। 1 पेला पाणी घातलेलं आहे। तर आता आपण याला मिक्सरला असं बारीक फिरवून घेऊया। तर हे पहा मस्त असं बारीक फिरवून घेतलेलं आहे। तर आता आपण हे एका भांड्यात असं काढून घ्यायचं। तर आता आपण हे असंच मिक्स करूया आणि याला आपल्याला 10 मिनिट असं झाकून ठेवायचं। तर पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण मस्त डोशासोबत खाण्यासाठी लाल चटणी बनवूया। तर त्याच्यासाठी एक छोटी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत। या शेंगदाण्याच्या प्रमाणावर मीठ आणि लाल तिखट। हे पहा चटणी मस्त अशी कुटून झालेली आहे आणि तुम्हाला जर कुटायची नसेल तर मग मिक्सरला लावून घेतली तरीही चालतं। चटणी ही आपली डोशासोबतची तयार झालेली आहे आणि 10 मिनिट पण झालेली आहेत। तर आपण पीठ पाहूया आणि पिठालाही आपल्या 10 मिनिट झालेले आहेत। तर पहा अशा प्रकारे घट्ट आहे। तर पिठाच्या मापावर आपल्याला त्याच्यात मीठ घालायचं आणि पिठाच्या प्रमाणावर मीठ घातलेलं आहे आणि असं मस्तपैकी मीठ मिक्स करून घ्यायचं। आणि पीठ थोडंसं घट्ट वाटलं तर त्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं। तर हे अशा प्रकारे असं पातळ करून घ्यायचं आणि ह्या पिठात मस्त डोशाला जाळी पडण्यासाठी मी इथे थोडासा इनो घेतलेला आहे। तर लेमन फ्लेवरचा इनो वापरायचा आणि त्याच्यावर अगदी थोडंसं असं पाणी घालायचं, म्हणजे लगेच असं फर्मेंट पीठ होतं। आणि मी डोशाचा तवाही तापत ठेवलेला आहे। तर आता पीठ तयार झालेलं आहे। तर आपण याचा डोसा बनवूया आणि डोसा बनवण्यासाठी पहा तवाही तापलेला आहे। भिडाचा तवा मी घेतलेला आहे। तुमच्याकडे नॉनस्टिकचा असेल तर मग तेल व तूप लावायची गरज लागत नाही, पण मी तूप लावायचं असलं तर लावू शकता। मस्त तुपाने अगदी छान अशी चव येते। तर मी असं तव्याला असं तूप लावून घेतलेलं आहे। तर आता याच्यावर आपण डोसा सोडूया आणि जेवढ्या आकाराचा आपल्याला हवा तेवढासा डोसा सोडून घ्यायचा। पहा मस्त आपण इनो घातल्यामुळं लगेच अशी डोशाला जाळी पडायला सुरुवात होते। आणि इनोच्या जागी जर तुम्हाला खायचा सोडा वापरायचा असेल तरीही चालतं आणि काहीच जर वापरायचं नसेल तर असेच केले तरीही चालतात, पण मात्र अशी छान अशी जाळी पडत नाही, म्हणून थोडंसं इनो किंवा खायचा सोडा वापरायचा। हा डोसा आपण एकाच अंगानं भाजणार आहोत, म्हणून पूर्ण डोसा असा वरतून सुक्का होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आणि मग वरतून सुकला की मग आपण असा उलटून घेऊया आणि उलटूनही तुम्हाला दाखवते। तर हे पहा मस्त असा रंग आलेला आहे। तर मी डोसे सगळे एकाच अंगानं भाजणार आहे आणि वरतून जर तुम्हाला तूप वगैरे लावायचं असेल तरीही लावू शकता। तर आता मस्त आपला डोसा असा भाजलेला आहे। तर आपण हा काढून घेऊया। तर हे पहा उपवासाचे डोसे आपले अगदी मस्त असे झालेले आहेत आणि सगळे डोसे मी तयार करून घेतलेले आहेत आणि खाण्यासाठी आपली चटणीही तयार झालेली आहे। आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।